नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की माया ही सारंगला फोन करते आणि सारंगला सांगते, सारंग मला फोन आला होता की जर जानकीने ऐश्वर्याच्या बाजूने साक्ष दिली तर ओवीचे काही खरं नाही. आता सध्या ओवी कुठे आहे? तेव्हा सारंग देखील घाबरतो आणि तो बोलतो ती तर ट्युशनला गेली आहे. आणि माया ही त्याला सांगते की तू जा आणि लवकर ओवीला घेऊन ये, तिच्या जीवाला धोका आहे. आणि सारंग देखील अतिशय घाबरलेला असतो. त्यानंतर माया ही स्वतःशी बोलते, जानकी तू खूप स्मार्ट बनत आहेस ना, आता बघते तुझ्या ओवीला कोण वाचवते ते. तर तिकडे आपण पाहतो कोर्टामध्ये सुनावणी सुरू असते आणि तेव्हा अवंतिका ही ऐश्वर्याच्या बाजूने केस लढत असते आणि ती कोर्टामध्ये जज साहेबांना बोलते, जज साहेब माझे क्लायंट ऐश्वर्याने खून केलेलाच नाही आणि यासाठी मी प्रत्यक्षदर्शी साक्षीता या ठिकाणी बोलवते. आणि ती त्या ठिकाणी जानकीला बोलवते आणि जानकीला सौमित्र सर्वांच्या समोर प्रश्न विचारतो, जानकी रणदिवे मला तुम्ही सांगा, ऐश्वर्याला खून करताना तुम्ही पाहिलं आहे का? आणि तेव्हा जानकी ही कोर्टामध्ये साक्षी देते की हो मी ऐश्वर्याला खून करताना पाहिलेला आहे. आणि तेव्हा ऐश्वर्याला आणि अवंतिकाला खूपच मोठा धक्का बसतो व ऐश्वर्या ही आश्चर्यचकित होऊन जानकीकडे पाहू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ओवीच्या जीवाला धोका असल्यामुळे जानकीने ऐश्वर्याच्या विरोधामध्ये साक्ष दिली. हे सर्व सत्य सर्वांना समजणार का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.